शिर्डीला येईन न बाबा सुख दुःख सांगीन. अधून मधून 2-2, 3-3 पिक्चर मध्ये या ठिकाणी जिथं कुत्रे धावतात ना त्या ठिकाणी बिबटे वाघ हे धावणार. 2 दिवस अगोदर इथं आला होता चित्ता. तर याच एरियामध्ये चित्ता फिरतं. कन्नेगार ज्यूस 10 रुपया. कामावर जायला उशीर जायला फक्त रिक्षावाला वाट. मित्रांनो 5:20 झालेले आहेत आणि पालखी निघालेली आहे आपली पुढच्या वारीला. आणि गरम गरम चहा हातामध्ये मस्त वेगळे कडकडीत. ओम साईराम मित्रांनो. सकाळचे वाजले 5:30 आणि आज लेट का काढली पालखी याचं कारण बिबट्याचा वावर आहे म्हणून आज यंदा पालखी लेट काढली. आता तर सर्व बोली थांबलेले आपले आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र चालायचं आहे. डीजे पुढे राहील, झेंडा पुढे राहील, डीजे येतं, बाकी सगळ्या पण मागं. हरि नाम का प्याला हरे कृष्ण की हाला बेटी माला बीती करके साईराम साईराम. ओम साईराम. मित्रांनो आम्ही सोबत चालतो. आमचा डीजेचा जनरेटर बंद पडला. डायरेक्ट शॉर्ट झाला खूप मोठा. डायरेक्ट रस्सी तुटली. रस्सी भाई डायरेक्ट केताची रस्सी डायरेक्ट तुटली. चाललो आम्ही एकत्र चालू सगळे ते. 6:30 वाजलेले आहेत आणि आता चहाचा ब्रेक झालेला आपला. सेम पॉईंट पेट्रोल पंप आणि सगळे लोक आपले सोबतच आहेत. साईराम 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 साईराम. सगळे मंडळी सोबत आहे. पालखी पण आलेली आहे. जावं आता पहिल्या स्टॉपवर. आम्हाला बिबट्याची भेटली नाही. आमची तो वाघ आहे डायरेक्ट. मामा हे ना बरोबर. वाघाचा मामा आमच्याकडं. बिबट्याची भीती ना मला. वाघाचा मामा येत आहे. काय बोलता? ओम साईराम. ओम साईराम. काय तुमचे कर्ज तर शाळे येतं वाघ तुमच्याकडं. तुमच्याकडं वाघ येतं का पहिला? पहिला आमच्या शाळेमध्ये संध्याकाळी 6 वाजले की जिवंत वाघ येऊन शाळेत बसायचं. जिवंत वाघ येऊन शाळेत बसायचं. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. बघा काय बोलतात. जसं का कुत्राच बसला येऊन. जसं का कुत्राच बसला येऊन. काय नाही आपण काय करून होता. बघा पहिलेचे वाघ कसे होते ना आताचे बघा कसे. बिघडले ना. बिघडले आता. बाबा आले. बाबा आले. साईराम 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 साईराम. ओम साईराम. म्हणजे प्रत्यक्ष विनंती गाडी होतो ना. साईराम साईराम ओम साईराम. ओम साईराम साईराम. गोविंद दादा. नाथ महाराज की जय जय. तर मित्रांनो चाय वगैरे बघून झालेलं आहे आता पेट्रोलमध्ये. मस्त तुम्ही बघता समोर क्लायमेट खतरनाक झालेलं आहे मस्तपैकी. आणि सकाळचं वाजलेलं किती होते 7 वाजलेलं. तर 7 वाजायला आले. जर निघा आपण आता पहिला गेला गेलेले पुढं बघा. समोर बघता तुम्ही एक नंबर सूर्य आलाय बाहेर. आणि हा समृद्धी महामार्ग पूर्ण हा डॅम आहे समोर बघतोय. चाललं पण या रोडने. साईबाई सकाळ झालेली आहे मित्रांनो. एक नंबर सूर्य आला समोर बघतोय. आणि पालखी थांबलेली इथं आपले थोडी विश्रांती घेण्यासाठी. आणि पुढे नाश्ता आहे थोडा पुढे.
तर जाऊ. हे बघा शेकोटी लावली इथे छोटीशी. साईराम साईराम मंडळी. साईराम. हे इथं शेकोटी लावलेली आहे. साईराम. अरे वा थंडी आहे का? थंडी भरपूर आहे. तिथून गोणी उचलून हे बघ. साईराम साईराम साईराम. पालखी थांबलेली इथे. तर मित्रांनो आपण ज्या रोडवरती चालतोय म्हणजे हा तुम्ही बघतो हा रोड आणि गोटीपासून आपण या रोडवरती म्हणजे येतोय. तर 21 वर्षाचा एक्सपिरियन्स विनायक दादा सांगतायत. म्हणजे गेले 21 वर्ष म्हणजे काय म्हणजे इथं काय असं म्हणजे कुठली भीतीचं वातावरण नव्हता. पण आता हळूहळू हा प्रमाण वाढत चाललेला आहे. आणि गेले म्हणजे मागे काहीतरी लूटमारते वगैरे असं चान्सेस भरपूर होते. पण आता हा वातावरण वाढत चाललेलं आहे. विनायक दादा 2 शब्द बोलत आहेत याबद्दल. ओम साईराम. श्री साई तीर्थ प्रतिष्ठान पनिवले कोळीवाडा करंजाडे हे आपल्या पालखीचं 26वं वर्ष आहे आणि माझं हे 21वं वर्ष आहे. पण 21व्या वर्षात असं नियम कधीच लागले नाही या रोडला. कारण का पहिल्याचं क्राऊड पूर्ण वेळ होतं. कारण का हे समृद्धी महामार्ग दाखवतो ना. अच्छा हां हे समृद्धी महामार्गाने भरपूर काय वाईट झालंय आपल्या साई भक्तांवर. याच्याने त्यांचे घरं तोडलेत बिबट्यांचे. म्हणजे जनावरांचे प्राण्यांचे घर तोडलेत म्हणून ते मानवी वस्तीमध्ये आलेत. म्हणून सर्व साई भक्तांनी पालखी सोबतच चालावे, आपली सुरक्षा राखावी. पुढचा झेंडा आणि मागच्या झेंड्याच्या मध्येच राहायचं. पालखी सोबत राहा. कारण का पुढे गेलं ना तुमच्या घरचे तुमची वाट बघतायत. कारण का त्यांनी तुम्हाला साईबाबांच्या दर्शनासाठी पाठवलं, आपल्या एन्जॉयमेंटसाठी नाही पाठवलं. आपल्या साईबाबाचं दर्शन घेऊन आपल्या घरी जायचे. म्हणून पुढचा झेंडा आणि मागच्या झेंड्याच्या मध्येच राहायचे. कोणी साईभक्तांनी पुढे जायचं नाही. कृपा करून मंडळाला थोडा सपोर्ट करा. आणि हा प्रमाण फ्युचरमध्ये या ठिकाणी जिथं कुत्रे धावतात ना त्या ठिकाणी बिबटे वाघ हे धावणार हे 100% लिहून ठेवा. बरोबर. कारण का पूर्ण जंगल तोडले. रोड जेवढं तुमचं होतंय ना तेवढं आपला हानी पण होते. लक्षात ठेवा. हे बघा हाच तो मार्ग आहे. त्याचं कारण हा आहे कारण का त्यांची घरं इथंच होती. त्यांची घरं तोडलेत म्हणून हे आपल्या रोडवर आलेत, मानवी वस्तीमध्ये आलेत. बरोबर. म्हणून सुरक्षित राहा. ओम साईराम ओम साईराम ओम साईराम. आणि विनायक दादाने सांगितल्याप्रमाणे हे सर्व बरोबर आहे. कारण की यापुढे या गोष्टी होणार आहेत. म्हणजे जिथं कुत्रे मांजरी धावतात त्या जागी बिबट्या वाघ असे प्राणी बघायला भेटतील. तर सर्व साई भक्तांना विनंती आहे की आपली काळजी घेऊन एक आपल्या मंडळाला सपोर्ट करून चालावे. म्हणजे काही लोक असतात अशी की ऐकत नाही यार मी जाईल पुढं, मला पुढे जायचं आहे, असं नको व्हायला. म्हणून आपल्या पहिल्या आणि शेवटच्या येण्याच्या मध्ये राहायचं आपण पालखीच्या जवळ. तर हीच विनंती सर्वांना. तर आता नाश्त्याचा ब्रेक आपला आलेला आहे पुढं टोकावरती. तर मित्रांनो आलं तर नाश्त्याच्या ठिकाणावरती. नाश्ता होत आहे. पोरं सगळी बसली आपली. हे बघा सगळी मंडळी बसलेली. साईराम साईराम साईराम. हो मामा तुम्ही कुठे पालता? बिबट्याने खाल्ला मग तुम्हाला? काय नाही ते उलट चांगलं होणार. यात दिंडीमध्ये गेलेल्या कोणता अमुक माणूस गेला काय नाही चांगलं झालं. तुमचं नाव होईल ना मग तुम्ही गेले तर? नाव होईल ना. दरवर्षी आठवण होईल. साईराम इथं खाल्ला काय मामाला बिबट्याने गेल्या वर्षी इथं खाल्ला. पुढल्या वर्षी सांगाल तुम्ही. बरोबर बरोबर मग आठवण राहील. मामा म्हणजे आठवण बोलते मामा अशी. मामाला इथं खाल्ला आठवण राहिलं बोलते. साईराम 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 मंडळी सगळी मंडळी आराम करते इथं. साईराम साईराम साईराम. हे बघा डिशर्ट पुसायला घेतलं इथं. आणि इथं बनते पुरी आणि उसल आहे. उसल मुंगाची उसल पुऱ्या घेतलं मस्त गरम गरम करत. ओ काका साईराम साईराम. ओ शेखर काका साईराम साईराम. कृष्णा शेठ साईराम. कृष्णा शेठ काय बोलते जादू. नाश्त्याच्या लाईनमध्ये लागलेलो मित्रांनो आपण. आणि नाश्ता बघतो तुम्ही कडक पुरी भाजी कांदा निंबू. लाईन बघा लाईन लागलेली मोठी पाटक्यात. तर मित्रांनो आता शिर्डी झालेली. आता इथून 100 किलोमीटर. काय फोटो काढलाय हा.
हे बघा 100 किलोमीटर आहे. मित्रांनो हा माणूस सांगताय की चित्ता 2 दिन पहिले ना 2 दिवस अगोदर इथं आला होता चित्ता. तर याच एरियामध्ये चित्ता फिरतं. तर आपल्याला म्हणजे दुपारची जिथे वस्ती आहे ना त्या ठिकाणी खाली बावडे त्या ठिकाणी पण येऊन गेलेलं आहे बिबट्या. तर आता आंघोळीची सोय आपली बाहेर गेलेली आहे. तर आता इथं बिबट्यांचा वावर आहे भरपूर. साईराम पालखी आलेली आहे, बाबा आलेले आहेत मागे. मजबूत चढण लागली होती हे बघा चढण बघा. आणि इथं वस्ती आलेली आपली हे समोर बघता शेड आतमध्ये मावशीचं घर. तर मित्रांनो वस्तीवरती पोहोचलेलो आपण आणि आतमध्ये घर आहे मावशीचा. साईराम आतमध्ये घर आहे मावशीचा. इथं पालखी ठेवू आणि बाकी ट्रक वगैरे त्या साईडला लागलेले जेवणाचे. साईराम तुमचे काय बंधू कुठे तुमचे बंधू वर्धक साहेब. साईराम 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 पालखी आलेले मित्रांनो. गो इंद हे बॅगांसाठी गडबड बघा धडपड धडपड बॅगांची धडपड. माझी भेटली चाललो मी. चलो चलो 100 रुपये भेटली 80 रुपये 80 रुपये घ्या. तर मित्रांनो 1:30 वाजलेले आणि आरती चालू आहे बाहेर. सबसबी म्हणून पडले नाही बघा. मित्रांनो दुपारीचे 2 वाजलेले आहेत आणि आरती वगैरे झाले मग अशीच. आणि आता जेवण झालेलं आहे चालू आपला किंवा जेवण दाखवतो आजचा. जय साईराम. जय साईराम. जेवण झालं का? हा झालं. सगळे आपले साईराम भक्त बसले जेवायला. साईराम साईराम. जेवण झालेलं आहे. भात आणि काले वाटाण्याची आमटी. मी एकदा बसला जेवायला. साईराम साईराम साईराम. काजू काजू पण काजू असं चौकोन कसा झाला बनवलंय का? याला या दिवस सिमेंट कलवलंय. एक काम कर ना ये लवकर या लवकर या. अरे मी कोण आहे? ये साई तुझा मला छंद कपाली केसरी गंध. साई तुझा मला छंद कपाली केसरी गंध. कपाली केसरी गंध. साई तुझा मला छंद कपाली केसरी गंध. साई तुझा मला छंद कपाली. बोला बोला बोला. मित्रांनो पालखी उचललेली आहे आणि चाललोय पुढे आपण. आणि दोन्ही जुने ड्रायव्हर आहेत पालखीवरती. दोन्ही जुने ड्रायव्हर जुनसड आहेत जुनसड एकदम. यो कवळा ड्रायव्हर आहे काय मामा? तुम्ही जुने आहेत का कवळे आहेत? तुम्ही काय सांगाल ते आता बाबांची इच्छा. ओम साईराम. ओम साईराम. जय जय साई जय साई. आदिवा आताशी झोपून उठली माणसं ही. आत्ताची माणसं झोपून उठली. जाऊचं कधी चालूचं कधी. ओ नितीन सर चला तुमची गाडी या. चला चला चला. साईराम 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 साईराम. तर मित्रांनो आपल्या दुपारच्या मुक्कामावरून आपण निघालो आहे आणि आता चालायला चालू केलं मगाशीच आपण. पालखी पुढे आहे आपली आणि आज आपल्याला भरपूर चालायचं आहे कारण की रनिंग थोडी मोठी आहे आजची आणि खूप ऊन पण आहे. तर आता आधीमध्ये आपला ब्रेक होणार आहे. पहिला सरबत आहे कलिंगड ज्यूस आहे मस्तपैकी. त्यानंतर चहाचा ब्रेक होईल आणि संध्याकाळी 6 साडेसहा 7 पण वाजतात पोचायला. तर जाऊयात पुढे
सगळे चालतात, एकत्र चालतात. मागे पण अजून लोक आहेत बरीच. डायरेक्ट जाऊयात. हे बघा पालखी पुढे आपली, समोर बघता तुम्ही पालखी पुढे, मागं पण सगळी पब्लिक आपली. तर चालतं मित्रांनो, भेटू नंतर. कसलं झाड आहे काका? बोरा बोरा आहेत ना? बोराचं होय, बोरा काढली. हा का ऊन काय कमी होत नाही मित्रांनो. आता हायवेला लागलो. हायवे हे बघा, एक्सप्रेस हायवे 1 किलोमीटरवरती आहे आणि चालतोय पण सर्वजण. साईराम आली सगळी मंडळी आली आपली. तर मित्रांनो 4:30 वाजलेले आहेत आणि आता आपला ब्रेक झालेला आहे, पहिला ब्रेक झालेला आहे ज्यूसचा. आणि मध्ये थांबलेलो पण मंदिर आहे, मंदिराची थांबलेलं मी बघतो. समोर ज्यूस वाटप चालू आहे का दाखवतो. आणि ज्यूस कलिंगडचं आहे, मजा येईल पियाला. काय सांगलं का ज्यूस कुठला आहे? कलिंगडचा. काढवच शंकराचे मंदिर चालवलेलं आहे आपण. शंकरचं मंदिर आहे, पालखी थांबलेली आहे आपलं मंदिर आहे. फक्त पालखी आणि लाईन लागली ज्यूसला. लाईन बघ किती उडी लागलेली. ज्यूस पिला का? नाही घेतो सर याची. हे बघा ज्यूस वाटप चालू आहे इथं. ओम साईराम. साईराम बघा ज्यूस वाटप चालू आहे इथं. अरे भाई बघा स्नॅपर, स्नॅपर बघा स्नॅपर. साईराम 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 मंडळी. साईराम 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 ओम साईराम. बाबाजी काय बोलतो? तुमचे मित्र कुठे? परम मित्र बघा सरबत मागून येऊन सगळ्यांच्या पुढे येऊन सरबत घेऊन हे बघा, हे बघा मागून येऊन सरबत पिलं मामाने. जे खांदकरी आहे त्यांनी घेतलं तर काय नसतं. मी नुसतं चायनिंगसाठी पुढं नाही म्हणजे तुम्ही तिकडून इथं पालखी घेऊन आलेला आहे, पैसे आलो आणि पाच घेतली. तिथून इथपर्यंत पालखी घेतली तुम्ही खांद्यावर? नाही, सर्वांनी घेतली असं काय नाही. घ्या ना, सर्वांनी थोडं घेतलं होतं ना. बरोबर. मग आपण काही खायला आलो नाही म्हणजे तुम्ही नाही म्हणजे तुम्ही तर एकदम मी लास्टला शेवटला आले. तुम्ही पहिले कसं काय घेतलं सरबत? एकदम मस्त ज्यूस झालेला आपला जाड जाड. मेड बाय राजू काका. तुम्हाला मामा. एक उरंत आहे. सरबत कसं वाटला? एकदम बाबांची कृपा. थंड गार मग ज्यूस आहे तो. दिल गार्डन गार्डन मस्त वाटलं, छान वाटली. आणि पनवेलकरांची पालखी व्यवस्थित मला वाटली. खाण्यापिण्यापासून टेन्शन नाही, काहीच नाही वाटलं. मामा तर दिल गार्डन झालं थंड घेऊन. दिल गार्डन हो गार गार्डन शिर्डीला येईन न बाबा, सुख दुःख सांगीन. साई तुझ्या पालखीला येईन. हा वा वा. रस्त्यानं थंडा मी पिन. मामाची तुला म्हणजे काही चार्जिंग झालं ते बॅटरी. पालखीला येईन न साईचं दर्शन घेईन. अधून मधून 2-3 बरोबर. टाकू नका रे, बालदीत टाका. अधून मधूनच घेणार. लायटीचा नाही ना, लायटी नाही, अधून मधून टाली वाजवून प्रयत्न बदल. ओके बघा तिसरा
हे श्रीमान दिला यो कोणी दिला यो डोला मारला यो डोला तो अनिलचा यो डोला मारला यो डोला मारला राजूचा की अनिलचा हे बघा चमचे घेऊन फिरतो बा चमचे म्हणजे लगेच खायला मोकला काहीतरी आता यो फक्त ज्यूस बाहेर निघतो कलिंगर बाहेर निघत नाही येस म्हणे तो साईबाबानी नो म्हणे तानातानी येस म्हणे तो साईबाबानी नो म्हणे तानातानी येस म्हणे तो साईबाबानी नो म्हणे तानातानी चलो जगह पैसा वापस चलो जगह पैसा वापस वन भरले कुठला माल आहे तो फसला या 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 तो गत्ताला काय केला चलो जगह पैसा वापस वन भरले टुकला माल आहे तो फसला तर मित्रांनो ज्यूस पिऊन निघालेलो आहे आणि एक नंबर ज्यूस आहे राजू काकांनी बनवलेलं आहे त्यांनीच हे मस्त बनवलेलं आहे आणि आता पुढचा प्रवास चालू आहे आपला त्या चालू आहे पण पुढे अजून बराच चालायचं आपल्याला भरपूर चालायचं आहे संध्याकाळी 6:30-7 वाजतील तर सर्वांनी कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आपल्या आज रात्री खूप मजा येणार आहे मस्त गाणी बोलू आपण काल जशी बोलली तशी नाशिकमध्ये टेक्नॉलॉजी जुगाडी हे बघा गन्ने का जूस 10 रुपया रस पिलाव ए सचिन रस बरं वाटतो भाजीवाला बघता ओरिजिनल भाजीवाला शेतातला इथं मार्केट आहे यो गाव कुठला साकूर फाटा गावाचं नाव आहे आणि ओरिजिनल भाजीवाला बघता तिथे हे बघा सगळा ओरिजिनल आहे आणि एकदम हिरवळ भाजीवाला आहे ऊस चाललेला ऊस रस पियाला ये म्हटलं माय ए सचिन रस प्यायला म्हणलं माय परवा का हे पाहिलं भेटत नाही बघा फॉलो मी ए भागो हे काय पालन फिरत असलं झूला झूल लेकिन झंडे को मत बोल समझने को इशारा काफी बारीक पोरांचा पण काय तर मोठी बरोबर असले काय बोलत आता लय बरं वाटलं बाबू तुम मुझसे प्यार करती है क्या नहीं आमची पालखी चहा घ्यायला आली सायकल ओ मारी सोनारी सायकल आहे हो दिनका दिसा सायकल ओ मारी सोनारी सायकल मित्रांनो ब्रेक झालेला आहे परत एकदा आणि काय बघा नाही ए राम डान 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 टार्झन बघा तुम्हाला सांगितलं होतं मी आधी पण की मी नाशिक मध्ये माझी एक गाडी लॉन्च केली आहे टार्झन दी वंडर कार वन टू थ्री कामावर जायला उशीर आयला कामावर जायला उशीर जायला बघते रिक्षावाला वाट माझी बघते रिक्षावाला बेल 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 सायराम की बेल घ्या बेल घेतलो आपला आणि चाय पण आहे
मित्रांनो वस्तीवरती पोचलेलो शेनेतला हे बघता तुम्ही ओम साईराम पालखी पण आलेली आहे. साईराम साईराम ओम साईराम. सगळ्यांची जागा पकडलेली आहे आणि आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता सूप आहे मस्तपैकी. हे बघा सूप प्यायला बसले साई बघता काय. मित्रांनो तुम्ही बघता मधु काका दिसतात तुम्हाला, वय 55 तरी भावनी चालू आहे. साईबाबांची सेवा चालू आहे अजूनपर्यंत. 55 वय असून सुरुवात केली आणि आता 2002 पासून सुरुवात केली होती, आता 2026 चालू आहे. तरी अजूनही येत आहेत पदयात्रेमध्ये. 55 वय असून सुद्धा आणि तर महादेव काका दिसत आहे सुखचा आनंद घेता येतं. आनंद घेतो. कसं आहे हे बघा सूपला लाईन लागलेली आहे इथं खडखडीत. लाईन बघा लाईन किती मोठी. बऱ्याचदा बोलते सूप काढा काय बोलते. कसं आहे कसं आहे एक नंबर. नाही कडक कडक. ओ साईराम कडक. हे बघा सूप केलेलं आहे मस्त पैकी. ताप गरम आहे ते वल्ला वल्ला नाही वल्ला फुल वल्ला वल्ला वल्ला. हे सूप पितात मस्त पैकी. ठंडी में गर्मी का एहसास यानी सूप मंचवा सूप. मंचाव सूप मंचाव सूप. गले में किचकिच आहे सूप पी. तेव्हा बसले इथं. ए किरण मामा ऐकर तू ऐकर. वाट झालेले आणि आरतीची वेळ झालेले. सगळे भक्त आपले भक्त वरती आरतीसाठी. पूर्ण स्टेज आहेत, पूर्ण सिंगर गँग, कीबोर्ड, ढोलकी, चंडा सगळे ताल घेऊन बसलेले. तिथं मिरची बाबा आहे. हाय मिरची बाबा हाय. साईराम 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 साईराम. मंडळी बसलेली. साईराम काका साईराम साईराम. चला चला साईराम आरतीले आरतीले. साईराम ओ साईराम या. सगळी बरोबर जाऊ आरती रेडी आहेत आपली. साईराम.
बाबा 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 का बोलू मी कुणा मित्रांनो पाहुणे झालेले आहेत आणि आलो जेवायला. आता भरपूर टाईम झालेला आहे आणि सगळे झोपले पण आतमध्ये. आपण आता आलो जेवायला. हे बघा कॉन्ट्रोल लावली इथे समोर बघताय तुम्ही. जाम बेकार थंडी आहे का, नुसते खुपतात खडे पायाला. जेवायला चाललो आता. जेवायला बसलाय पण तर बेकार थंडी आहे. एक साईडला आगो एक साईडला जेवण. जेवण करावं तो पण थंडाला. भाजी चावचाव कोबीची. बाकी साईडला झोपलेले आहेत. इथं झोपलेले आहेत. हो साईराम साईराम साईराम. सकाळी 4 वाजता उठत आहे. काय म्हणत होता? सकाळी 3ला उठायचं आहे. आपला 45 किलोमीटर चालायचं आहे उद्या हो. 25 किलोमीटर आहे. हो.